एक गाव होतं छोटस. गावाच्या बाहेर एक टेकडी होती. त्या टेकडीवर आतापर्यंत कुणीच गेलं नव्हतं. कुणी तिकडे फिरकतही नव्हतं. लोकांच्या डोक्यात पक्क बसलं होतं, त्या टेकडीवर कुणी जात नाही, आतापर्यंत कुणीच गेलं नाही, आणि जो गेला परत दिसला नाही. कुणीच फिरकत नव्हतं तिकडं. इतकी डोक्यात भीती भीती त्या टेकडीची, काय जायला नावच. पण अशी तुमच्यासारखी जरा नव्या दमाची ताज्या रक्ताची पोरं एकत्र आली आणि काहीतरी वेगळं करू आणि काय आपण स्पर्धा ठेवूया, त्या आपल्या गावाबाहेरच्या टेकडीवर कोण पहिल्यांदा पोहोचेल त्याची. मोठं बक्षीस ठेवू. क्रांतिकारी निर्णयच होता त्यांचा. ते ठरलं त्यांचं सगळं नियोजन, स्पर्धे बिर्धेचं सगळं झालं. पुकारलं बिकारलं सगळ्या गावात, जो कुणी त्या टेकडीवर चढेल त्याला एवढं बक्षीस दिलं जाईल. ह्याची वार्ता जशी पसरली तशी गावातली सगळी ज्येष्ठ मंडळी एकत्र आली. हे काय पोराने काढलंय नवीनच, कशासाठी बिनकामाचा विषयाशी खेळ. तिकडं कोण गेलंय का आतापर्यंत, आणि गेलेलं परत आलाय का आतापर्यंत. पोरांना थांबवायला पाहिजे. सगळं गाव त्या पोरांच्या मागं, उगा काहीतरी काढू नका, असला काहीतरी उद्योग करू नका, क्रिकेटच्या मॅचेस घ्या, आम्ही नाही म्हटलंय का, वर्गणी आम्ही देतो, पण त्या टेकडीवर जायचं काय काढू नका. पोरं हट्टाला पिटलेली, आम्हाला काही कळत नाही, एकदा बघू द्या तरी काय टेकडीवर आहे ते. स्पर्धा नियोजित केली, दिवस ठरला, वेळही झाली, सगळी लोक गोळा झाली. अख्ख्या गावातून कशी बशी 8 लोक टेकडी चढायला तयार. स्पर्धेला भरघोस प्रतिसाद. 8 लोकांवर स्पर्धा चालू झाली. तरी ज्येष्ठ मंडळी सांगतातच, कशासाठी नसतं धाडस करता, दुसरे काही कामं नाहीत का, जगात कर्तृत्व गाजवायला दुसऱ्या काही संधी नाहीत का, टेकडीवर गेलंच पाहिजे का, नाही गेलं तर काय बिघडणार आहे का, तिथं काय सोन्याची खाण आहे का, कुणी सांगितलंय, आई बापाला काय आणखी 4-5 आहेत का, कशासाठी धडपड करता येईल. नका जाऊ, ऐका आमचं म्हणणं ऐका. त्या 8 मधली 2 बाजूला झाली. हे मोठी खोटी नाहीत सांगणार राव, अनुभव असल्याशिवाय बोलणार नाही ती. मग काय करूया, राहू दे, उगा कुठं डोक्यात ताप. झाली ना 2 कॅन्सल, आता राहिले 6 जणांच्यावर स्पर्धा सुरू झाली. ते गोळी बिडी झाडायचं सुरुवात करायचं सुरू झालं. परत माणसं या 6 जणांभोवती. नीट विचार करा, उगाच काही कारण नाही, काही गरजही नाही, आणि नाही पोचला म्हणून तुम्हाला कोणी काय फासावरही देणार नाही, काही अडलेलं नाही जायचं, काही गरज नाही. आता ही 6 हट्टाला पेटली, नाही नाही काय व्हायचं ते होऊ द्या, एकदा बघतोच काय होतंय ते. 6 जण शर्यतीला सुरुवात झाली. बघता बघता ते गोळी बिळी झाडली, ह्यांनी ती टेकडी चढायला सुरुवात केली, आणि बघता बघता पोरं पुढं खालना आरोळ्या चालल्यात. अरे नका जाऊ, ऐका आमचं, कशाला वेड धाडस करताय, या माघारी, कुणी सांगितलंय तुम्हाला. काय पोरं ऐकायलाच तयार नाहीत. पोरं सर वर चढली, आणि तेवढ्यात एक जण ठेचकाळलं आणि धाड दिशी खाली पडलं. दुसरा त्याला उचलायला धावला. काय झालं, असं कधी होत नाही रे. एवढे गड किल्ले चढलो पण असा नव्हतो पडलो. कुणीतरी उगाच मागणं खेचल्यासारखं वाटलं र. मी जातो लेका. दुसरा म्हणला, आता तू जातोय तर मी थांबून काय करू, तुला सोडायला मी पण येतो. आली 2 खाली, आता राहिले 4. झाली स्पर्धा. परत हे चढायला सुरुवात. खालची लोक सांगतातच आहे, उगा धाडस करू नका, आता अर्ध्यात पोचलाय पद झालं, गेलं ना टेकडीवर, या आता माघारी. आहे त्यात समाधान मानावं माणसानं, उगाच नाही ते नसतं धाडस करू नये, अतिरेक वाईट असतो, उगाच काहीतरी करू नका, या खाली. ती 4 पुढंच जायला लागली. तेवढ्यात एक जण चालता चालता धमचक झाल्यासारखा खाली बसला. म्हणला काय झालं रे, कडे आज काहीतरी वेगळंच वाटतंय. मग नाही जमायचं नाही लागा, निम्म आलोय पण अजून एवढं आहे, जातो मी. तो म्हणला मग मी पण येतो. आली 2 खाली, 2 राहिले, 2 फक्त निघालेत वर निघालेत. त्यातला एक जण तर तरा पुढे निघालाय, त्या दुसऱ्याच्या त्याच्यात अंतर राहिलं माग, आणि 2 नंबरचा जो होता तो पुढे बघता बघता त्यांनी एकदम मागं वळून बघितलं, मागं कोणच नाही दिसलं. म्हटलं हे जाईल वर, माझं काय झालं तर खाली धरायला पण कोण नाही. त्यानं जे सरळ युटर्न मारला थेट तळालाच. तो एकटा मात्र चालत राहिलाय. खालनं आरोळ्या ठोकतायत, खालनं सगळे सांगतायत, बोलावतायत,
याचं लक्ष नाही, ऐकायला तयार नाही, सातत्यानं चिकाटीनं जिद्दीनं एक एक पाऊल उचलत राहिला आणि अखेर त्या टेकडीवर पोहोचला. तो पोहोचल्याबरोबर खालच्या लोकांनी जयघोष करायला सुरुवात केली. जय जयकार झाला, जिंकला जिंकला. बस माणसं अर्ध्यापर्यंत पळत गेली. तो खाली उतरत होता, खांद्यावर उचलून घेतलं. मिरवणूक काढायची याची. मिरवणूक तिथनं वाजत गाजत चालू झाली. तरी पण ती ज्येष्ठ मंडळी त्याला एका बाजूला घेऊन विचारत राहिली, पण तुला जमलं कसं? आतापर्यंत कुणीच केलं नव्हतं, आतापर्यंत कुणाला शक्य झालं नव्हतं, आतापर्यंत त्या टेकडीच्या शिखरावर कोणच तुला जमलं कसं? तू केलंच कसं? हे यश मिळवलंच कसं? तो काय बोलेनाच, गदगदा हलवा. अरे सांग ना कसं काय जमलं? तसं एक म्हातार म्हणलं, त्याला कशाला विचारताय, ते बहिरा आहे.